सलामीवीर फलंदाज मैदानात बॅटिंगसाठी उतरलेत. पारगाव टीमने पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग निवडली. या ऐकूया पुन्हा एकदा आपण दीपकजी फडके यांना. धन्यवाद वैभव गोपी. मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बालाराम. सलामीची जोडी मैदानामध्ये सोन्या गायकवाड आणि त्याला साथ दिलेले निनाद तारेकर ही आक्रमक फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये एक अप्रतिम खेळ राहिला या टीमचा आणि हा सामना कशा प्रकारे फलंदाजी करेल. धावफलकावरती धावा एकंदरीत मैदान जर पाहिलं धावसंख्या जर आपण पाहिली मागील सामन्यामध्ये नरेशदा अफलातून फलंदाजी केली सोन्यानं. ज्या षटकांसाठी हा खेळाडू ओळखला जातो तीच फलंदाजी अद्याप त्याची आपण पाहतोय. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी. दोन्ही संघामध्ये दोन ताकदवर संघ आहेत. मागील सामन्यातील लोंढे संघाची सुरुवात दमदार राहिली परंतु नंतरच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये जे विकेट गेले चेंडू डॉट खेळले तिथून मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला गेला आणि पराभव पत्करावा लागलं. अंतिम लढत मेगा फायनलचा सामना मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. चेंडू जाईल सीमा पार डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून हवाई सफर. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. या फलंदाजाला असेच जर तुम्ही चेंडू फेकाल तर त्याला माफी मिळणार नाही. पण नक्कीच हा खेळाडू जर म्हटला तर गोलंदाजा गर्दन काल ठरण्याला हा खेळाडू तुम्ही पाहताय. आज 40+ व्यावसायिक संघामध्ये देखील या खेळाडूची चांगली वर्णी लागते. अनेक ओपनच्या मॅचेसमध्ये देखील सोन्याची चांगली फलंदाजी आम्ही पाहिलेत. ज्यावेळी हा खेळाडू मैदानामध्ये बहरत असतो त्यावेळी चांगल्या चांगल्या गोलंदाजांना दिवसा ताडे दाखवण्याची क्षमता असणारा हा फलंदाज मैदानामध्ये सोन्या. पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतरचा काय फटका तुम्ही पाहताय. अगदी मनगडी ताकदीचा वापर केलाय. चेंडू सीमापार षटकार जाऊन पोहोचतोय. संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यामध्ये मात्र शंका नाहीये पण पहिल्या सत्रामध्ये किती धावा जमावेल. सुंदर फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. एखाद्या तरुणाला लाजवेल अशी फलंदाजी पाहायला मिळतोय. कारण वाघ किती म्हातारा झाला ना तरी तो गवत खात नाही. आणि सोन्या तेच सांगतोय माझे किती जरी वय झाले तरी माझे क्रिकेट. बाईकची लाईट बंद करा. समोर जी बाईक आहे 2 व्हीलर गणू पाटेच्या बाजूला बाईक आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यात. षटकार हॅट्रिक साध्य करेल का. उंचावर मारण्याचा प्रयत्न. ट्रॅप नसलं झेल पकडेल का. बली त्या ठिकाणी आणि बोलाच्या स्पीडने बली खाली पडलाय पण तो झेल सोडला नाही. सुंदर झेल. फलंदाज झालाय बाद. अगदी कमी वजनाचा खेळाडू नरेशदा पाटील. मगाशी तुम्ही सांगितलं की चिवट खेळाडू आहे. खूप चांगला खेळ गोलंदाजी त्यांनी चांगली राहिली पण आज जर पाहिलं सोन्यासारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागलं. 12 धावसंख्येचं योगदान दिलं. 4 चेंडूला सामोरे गेला. नौका खेळाडू मैदानामध्ये एकाच तालमीमध्ये घडलेले हे 2 हिरे पारगाव गावातील तुम्हाला पाहायला मिळतील. 2 सख्खे बंधू मैदानामध्ये पहा. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारे 2 बंधूंची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती नरेश डबल ग्रॅज्युएट एक चांगले शिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि एक वेळ नरेशदा असा असायचा की पारगाव संघ ओमनीमध्ये पूर्ण मॅच खेळायला यायचा. म्हणजे हा पारगाव गावाचा क्रिकेट राहिलाय. पारगाव गाव म्हटलं की आनंदजी तारेकर असतील बादल बैलाचे मालक. चांगले योगदान त्यांचं देखील पारगाव गावाच्या नावाला राहिलंय. बादल बैलाचे मालक. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. सुंदर क्षेत्र फुटबॉल स्टाईलला चेंडू अडवलाय. पायामध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतात 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना मागच्या सामन्यामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व रेवन बोपी साहेब रिडगर यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. मोह 40+ क्रिकेट संघ मोह यांच्या वतीने आपणास विनंती येते. रेवन बोपी साहेब मोह या ठिकाणी रिडगर. आदरणीय व्यक्तिमत्व रमेश कडव साहेब मोह
यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. एक चांगली फायटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. हे षटक मार्गस्थ असताना मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली. नीना तारेकर यांची चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि डावखुऱ्याचा फलंदाज सलामीला गेलाय आणि पहिल्या चेंडूला सामोरे जाईल. गोलंदाज अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. बालाराम यांच्या षटकातील अंतिम चेंडू 13 धावा जरी खर्च केल्या एक महत्वपूर्ण सफलता मिळवली. जो संघातील सर्वात विध्वंसक फलंदाज तुम्ही पाहिला सोन्या याला बाद करण्यामध्ये यश लागलं या खेळाडूला. अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. या चेंडूमध्ये किती धावा येतील. हा शॉर्ट पिचला यांचा चेंडू फेकलाय. आ बैल मुझे मार आणि यावेळी चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 13 धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती माफ करा 17 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी 13 आणि नंतर आलेला चौकार म्हणजे जी धावसंख्या जर आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये आलं 17 धावा. 3 षटकांनी जर 17ची सरासरी राखली तर किमान हा संघ 51 धावसंख्येमध्ये मजल मारू शकेल. परंतु येणारे जर षटक जर पाहिलं तर कशा प्रकारे फेकलं जाईल. देविदास पाटील हे षटक चेक केले जाईल. त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. रेवन भोपी आदरणीय व्यक्तिमत्व रेडगर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देणारे विगर गावातील आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामधील व्यक्तिमत्व बालुशेठ यांना आपण पाहताय. शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि चौकार आहे चेक केलं हा चौकार आणि दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती जयदास पाटील. आज संपूर्ण दिवसामध्ये संपूर्ण खेळ या खेळाडूचा अतिशय उभरता राहिलाय. आज कशा प्रकारे अंतिम चॅम्पियन बनण्याचे स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय. त्यांच्यासमोर तेवढाच ताकदवर संघ पारगाव संघ मैदानामध्ये खेळतोय आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पाहत बसेल पण पंचांचा इशारा तो चेंडू एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला. 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकात लावल्या गेल्यात. अगदी गॅप मध्ये चेंडू फेकला गेलाय. चांगली फलंदाजी कारण चेंडू ताकदीनं मारण्यापेक्षा युक्तीनं मारला आणि परफेक्टली गॅप मध्ये चेंडूला टाकण्यामध्ये यश लाभलं नरेश या फलंदाजाला. गोलंदाज जयदास चांगली फलंदाजी राहिली. पारगाव संघाची 21 धावा धावफलकावरती. प्रति चेंडू मागे जर एकंदर विचार केला 3 धावा जमवल्यात. 7 चेंडूमध्ये 21 धावा अद्याप जमवल्यात. एक फलंदाज बाद झाला. त्यानंतर देखील धावसंख्या वेगाने पुढे सरसावण्याचं काम या फलंदाजाने केले. त्यामध्ये नीना तारेकर असतील त्यानंतर नरेश गायकवाड हे 2 फलंदाज. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. अगदी स्लोवर हलवार पद्धतीने चेंडू फेकला गेलाय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न करतील आणि 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षकाचा विचार केला चेंडू कधी माझ्याकडे येईल तोपर्यंत वेट केलाय. चेंडू पण ते येत नाही. मागच्या सामन्यामध्ये देखील तेच पाहिलं होतं. सीमारेषेलगत राहत असताना चेंडू सेफ लँडिंग हातामध्ये येईल तरच घेतला जातोय. मागच्या सामन्यामध्ये चेंडू सीमारेषेवर घेऊन उभे राहिलेला आणि तो चौकार देखील मिळाला होता. तुम्हाला चेंडू पर्यंत येणं खूप गरजेचं असतंय. ज्यावेळी गोलंदाज स्टार्ट करतोय त्यावेळी तुमचा स्टार्ट खूप महत्वाचा असतोय. पण क्रिकेटमध्ये हे करत असताना तुम्हाला बॉडीमध्ये बॅलन्स देखील ठेवावा लागतो. 23 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. जयदास पाटीलचे षटक फेकत असताना पुन्हा एकदा सुंदर फटका. वेगवान ताकदीचा प्रचंड वेग धारण केलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलात आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 1 बाद 24 धावखुऱ्या. त्याचा फलंदाज मैदानामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागेल आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना जयदास पाटील यानं अद्याप 3 चेंडू फेकले ज्यामध्ये एक चौकार एक डब्बल एक सिंगल अशा 7 धावा खर्च केल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्यात. एकूण धावफलकावरती धावा जर पाहिल्या 24 धावा धावफलकावरती सलगल्यात. तर लहान मुले चेंडू मैदानामध्ये फेकू नका. सामना सुरू आहे याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज जयदास पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. एक चांगली गोलंदाजी राहिली. चांगली फलंदाजी नीना तारेकर यांची. उंचावरून मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू जातोय सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती.
30 धावा धावफलकावरती. प्रथम नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. निनादच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, 2 चेंडूला सामोरे गेला. 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 10 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत आणि चांगली गुणवंत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पारगाव संघ करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. या षटकातील शेवटचे 2 चेंडू फेकायचे बाकी असतील. 30 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 38 धावा 37 धावा सहज सोप्या रीतीने टीमनं जमावल्या होत्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हे सत्र जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये नरेशच्या मैदानामध्ये मोठे फटके पाहायला मिळत नाही आणि हे त्यामुळेच जर आपण पाहिलं पारगाव संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हवामानामध्ये आर्द्रता निर्माण होईल हवेमध्ये आणि तिथून मात्र चौकार किंवा षटकार हे मोठे फटके केले त्याचं थोडंसं दडपण निर्माण होईल पाली टीमला. कारण ज्यावेळी आपण धावांचं कॅल्क्युलेशन करत असतो, धावांचा पाठला करत असतो, त्यावेळी तुम्हाला मेरिटनुसार खेळ करावा लागतोय. प्रत्येक चेंडूमध्ये जर तुम्ही ज्या सरासरी राखण्यामध्ये यश आलं नाही तर तुमच्यावर दडपण येईल आणि त्यानंतर चेंडू डॉट झाले तर आणखी दडपण विकेट देखील जाऊ शकते. सुंदर फटका, क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 2 षटकांमध्ये धावा लागल्या गेल्यात. 32-16च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. अंतिमचं षटक कोण फेकेल? शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल बली. एक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच झाला दुसऱ्या सामन्यामध्ये आणि पुन्हा एकदा तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता गोलंदाजीची कस लागणार आहे. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिला तर बलीनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. आता कस लागणार नरेश दादा, कारण समोर फलंदाज देखील नरेश गायकवाड आहे आणि नीना तारेकर आहे. हे रायगडमधील आक्रमक खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे. पहिला चेंडू फेकणारी सज्ज. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. एक धाव कंप्लीट आणि या चेंडूवरती पहिल्या चेंडूमध्ये चौकार पाहायला मिळाला. मिस फील्ड देअर आणि 4 चेंडूने संघ जाऊन पोहोचला 36. 36 धावा धावफलकावरती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं चेंडू अगदी सुरेख फेकलाय. क्षेत्ररक्षण केलेली चूक, त्यानंतर मिळालेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. चला थोडं स्पीडअप करा पाली संघ. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हालाच खेळायचंय. अंधार होईल त्यामुळे तुम्ही थोडं स्पीडअप करा. गोलंदाज बली. हा चेंडू अगदी पाठीमागे फेकला. त्यानंतर चेंडूने वलन घेत चेंडू आतमध्ये वळतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. चौकारानंतरचा आलेला हा निर्धाव चेंडू. 36 धावा धावफलकावरती लागल्यात आणि एकंदरीत जर पाहिलं चांगला कमबॅक देखील पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाज छोटे बच्चे कंपनी पहा टोंडे गावातील अगदी या सामन्याचा आनंद घेतात. आज सुट्टीचा दिवस आणि त्यानंतर आपल्या वडिलांच्या बरोबर या स्पर्धेमध्ये 40+ स्पर्धेमध्ये सामना पाहण्यासाठी आल्यात. टोंडे गावाचे उद्याचे भविष्य असतील. सुंदर फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी नजर ठेवली चेंडूवरती आणि बली याला मिळालेली पहिली सफलता त्या ओव्हरमध्ये. नौका खेळाडू मैदानामध्ये रत्नदीप. खूप चांगली स्पर्धा राहिली. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक 40+ मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. आज देखील चांगला खेळ राहिला आणि शुक्रवारी देखील खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली. अंतिमचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. एक चांगला क्रिकेट ज्या संघाच्या माध्यमातून राहिला, सातत्यपूर्ण कामगिरी या संघाची राहिली. रत्नदीप नौका खेळाडू मैदानामध्ये. बल्लीच्या षटकातील पुढला चेंडू आडवा बॅटने फक्त फाईन लेगला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगान येईल का, पण चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. 40 धावा धावफलकावरती. एकंदरीत जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय, कारण जर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला
विजय अर्थात हेडर या नावाने परिचित असलेला टेनिस मधील हा खेळाडू. सुंदर फटका, लेटकटचा फटका, फाईन लेग क्षेत्रामध्ये आपण चौकार पाहिला. अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मली चेंडू फेकणारी सज्ज. हा चेंडू स्लोवर फेकलाय, अगदी बॅटच्या मधोमध आला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय सीमा पार. षटकारण संघ जाऊन पोहोचलाय 140 या आकड्यावर. ज्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची होती त्या दिशेने वाटचाल केली आणि आपली दादागिरी प्रस्थापित करत असताना पारगाव संघ. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 46 धावा धावफलकावरती जमवत असताना चांगली कामगिरी राहिली पारगाव टीमची. 100 बडकर 1 खिलाडी. तर एक बाद झाल्यानंतर दुसरा देखील त्याच जोमानं त्याच दिशेने फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा, चेंडू जाईल सीमा पार आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 50 धावा कंप्लीट. 3 षटकामध्ये 50 धावा झाल्यात. 51 धावांचा पल्ला गाठायचे. चला पारगाव संघ आपण लगेच त्वरित मैदानामध्ये जा, कारण अंधार होईल मैदान या ठिकाणी. आणि त्यानंतर बक्षीस वितरण देखील 16 संपन्न व्हायचे. आमचे मान्यवर देखील व्यासपीठावरती पाहताय. अगदी खूप वेळ या स्पर्धेसाठी ज्यांनी काढलाय असे सर्वांचे लाडके बालूशेठ फडके यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहता. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं रमेश चौधरी साहेब उद्योजक, त्यानंतर राटे साहेब शहर अध्यक्ष यांचं देखील आपण आगमन पाहिलं. त्यानंतर स्वप्नील फडके असतील, चांगलं योगदान त्यांचं देखील आपण पाहतोय. आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवार हे ते उपस्थित आपण पाहत आहे. अंतिमचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 51 धावा जमवायच्या आहेत आणि आता मात्र सावफेर फटकेबाजी करावी लागेल महाकाल 1140+ पाली टीमला. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये जा. पारगाव संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकामध्ये 51 धावा जमवायच्या आहेत. सुंदर स्पर्धा राहिली. विजय हनुमान 40+ मोह टीमची एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये. आदरणीय व्यक्तिमत्व रेवन मोपी साहेब रेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. या आपण 40+ क्रिकेटची स्पर्धा म्हटली की नेहमीच ज्यांचं योगदान राहतंय. आज जर आपण पाहिलं मोह ते महड पदयात्रा आपण पाहिली. दरवर्षी मोह गावातून महडला वर्धविनायक महड मध्ये या ठिकाणी पायी यात्रा जात असते. अनेक भाविक त्या यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात. आणि त्यानंतर जर पाहिलं पहिलं षटक फेकणारी सज्ज असेल नरेश गायकवाड. गोलंदाजी मार्क वरती समोर फलंदाज आपण पाहतोय जयदास पाटील आणि विजय ही जोडी. चांगली कामगिरी आपण पाहिली. अतिशय रंगतदार खेळ आज संपूर्ण दिवसामध्ये संघांचा राहिलाय. नरेश जदा यांच्या वतीने विनंती येते सौरभ पाटील यांचं यांना देखील विनंती या आपण व्यासपीठावरती. पहिला चेंडू सुंदर फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडू जाईल. डीप लॉंगांचा क्षेत्र जाईल आणि पहिल्या चेंडूमध्ये सुरेख सुरुवात.
पहिल्या चेंडूवरती दमदार चौकाराने खातं खोललं गेलं टीमचं. जी सुरुवात झाली होती आपण पाहिली पारगाव टीमची. पहिल्या चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार आपण पाहिला होता आणि या ठिकाणी पाली संघाची मात्र सुरुवात सुरेख राहिली. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका चौकार लगावलाय जयदास पाटील या फलंदाजानं आणि 51 धावांचा पल्ला गाठत असताना चांगली दमदार कामगिरी राहिली. त्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. चांगला खेळ या ठिकाणी खेळावा लागेल मैदानामध्ये. एकंदरीत जर आपण पाहिला तर मैदान अतिशय फलंदाजांना अनुकूल असलेलं. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये आपण पाहिलीत आणि 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 45 धावसंख्येची आता गरज आहे. 16 चेंडू 45 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला 3 धावा जमाव्या लागतील हा सामना विजय होण्यासाठी महाकाल 11 पाली टीमला. हा चेंडू सुंदर त्या ठिकाणी फेकी पाहायला मिळाली. फसवा चेंडू फेकला गेला. स्लोअर चेंडू अगदी पुढ्यामध्ये टाकला त्यानंतर तो चेंडू थोडासा बाहेर बोलतोय आणि चेंडूची सांगता होते डॉट. 3 चेंडूची फेकी 6 धावा धावफलकावर. हाणामारी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी पाली 40+ टीमला. हा चेंडू हा प्रयत्न खराब राहिलाय. आज यश आलं नाही या फटक्याला स्विच हिटच्या आणि परिणाम पाहतो या ठिकाणी पंचांचा इशारा आला. अभांतरचा वाईट. 1 धाव असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. चला पंचांचा निर्णयाचं आदर करणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य. या ठिकाणी पंच आजच्या संपूर्ण 3 दिवसामध्ये चांगली कामगिरी पंचांची राहिली, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य. गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू खोदून काढला. डीप लॉंग आपला चेंडू जातोय वेगानं. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. बॉडी लँग्वेज जर पाहिली जयदास पाटील यांची थोडीशी डाऊन झाली, कारण 51 धावांचा पल्ला गाठत असताना बॅटमधून चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल टीमला, पण मिडल ऑर्डरमध्ये सर्वात आक्रमक खेळाडू रवी शेळके अद्याप तुमच्या डकमध्ये बॅलन्स असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावर. 9 धावा धावफलकावरती अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूची फेकी. 6 अवांतर चेंडू फेकला गेलाय, म्हणजे 1 चेंडू शेवटचा बाकी असेल. या चेंडूवरती चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल. उंचारून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि फलंदाज बाद होईल जयदास पाटील. सचिन गोलंदाजी मार्कवरती. रवी शेळके. गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल सचिन. हा जर चेंडू आपण पाहिला, एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्याप 41 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 41 समीकरण. 7 मोठे फटके खेळावे लागतील. सचिन गोलंदाज. रवी यांच्या बॅट मध्ये जर चेंडू आला तर दस्ताच पाहायला मिळालाय आज संपूर्ण दिवसामध्ये. सुरेख फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जेल भूमीला दान झालाय. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती. एकंदरीत जर आपण पाहिलं पाली संघाने हार पत्करली की काय. शेवटच्या चेंडूमध्ये क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय. 6 चेंडूमध्ये 38 धावा चेस होताना पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 39 धावा चेस होताना पाहिल्यात. हा क्रिकेट आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
51 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. फायनलचा सामना मैदानामध्ये विजय याला चांगली कामगिरी करावी लागेल. पुढे सहसावत मारण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी टप्पा, त्यानंतर थोडासा पाठीमागे घेतला, चेंडू स्लोवर केला. चेंडू वलवण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज नरेश दादाने सांगितलं की या ठिकाणी आपण एकंदरीत जर पाहिलं हा गोलंदाज खूप चालाक आहे. अनेक गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आणि नक्कीच नॉट आउट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सचिनचं हे षटक. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. डॉट चेंडूची सांगता, कारण एकंदरीत इथून जर पाहिलं तर नरेश दादा तुम्हाला देखील अनुभव आहे. क्लिअर दिसतंय की हा खेळाडू क्रीजमध्ये पोहोचताय. एसटी रक्षक देखील तेच सांगतोय आणि आपण ऑनस्क्रीन चेक केलं त्यामध्ये देखील तेच दिसतंय. तीक्ष्ण नजर तुमची असणे खूप गरजेचं आहे. स्लोवर चेंडू फेकला. यावेळी चेंडूवरती येईल षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर. 23 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्याप 28 धावसंख्येची गरज असेल. 28 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती सोन्या. गोलंदाजी मार्कवरती. क्रिकेट आणि क्रिकेट. सोन्याचा हा चेंडू अगदी स्लोवर फेकला. जाणतोय की रवी शेळके सारख्या फलंदाजाला जर वेगाने चेंडू फेकलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला चौकार किंवा षटकार पाहायला मिळतील. उंचावू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिला. डॉट चेंडूची सांगता शेवट आणि हा चेंडूवरती चौकार. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक केलाय पाली संघानं. येणारे चेंडू असतील 4 आणि 24 धावसंख्येची गरज. 4 षटकारांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 4 षटकार लगावला तर पाली संघ चॅम्पियन ठरेल. पण तसे होईल का? समोर फलंदाज रवी शेळके. हा चेंडू पहिला षटकार लांब लचक एक आलाय. अजून 3 षटकारांची गरज असेल पाली संघाला. एखाद्याच्या कानाखाली जशी सनकन द्यावी तशी चपराक रवी शेळकेच्या बॅट मधून आले आणि चेंडू देखील सांगत असेल दुसरा कोणी मारला तरी चालेल, रवी शेळकेने मारला का खूप सारा लागतोय आणि चेंडू देखील लांब लचक जातोय. कमलाकर शेळके यांच्या वतीनं 2-3 षटकार लगावले तर या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 22 धावसंख्येची अद्याप गरज असेल. प्रयत्न सुरेख राहिला परंतु ज्या शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केला बलीनं 20 त्या धावा कुठेतरी मागण्या ठरल्यात. चेंडू आपल्या हातात असतो त्यामुळे शत्रक्षांना दोष देणं काही कामाला फायद्याचं नाही. 20 धावा दिल्यात बली यांनी आणि त्या धावा कुठेतरी महागाड्या ठरल्यात की काय. स्लोवर चेंडू अतिशय स्लोवर. बॅट इथपर्यंत बॅटची हवा येते. हा स्पीड आहे बॅटचा. गोलंदाज सुरेख गोलंदाजी. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. सुंदर फटका आणि एकंदरीत जर आपण पाहिलं संघ पैरास्त झाला तो फक्त 16 धावांनी सुंदर फाईट दिली पाली संघानं आणि शेवटचं षटक बलीचं महाग पडलं 20 धावांचं. आणि नक्कीच जर आपण पाहिलं या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये विजय हनुमान 40+ मोहोळ संघाने या स्पर्धेमध्ये मला 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि मी इथे थांबतोय. पुढची जबाबदारी घेऊन देऊया आपण वैभव ओपी यांच्याकडे.